आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, राज्याचे गृहनिर्माण मंत्री महोदय, प्रधान सचिव गृहनिर्माण श्री सतीश गवई, महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री झेंडे पाटील, उपस्थित माझे सर्व अधिकारी आणि बरेच जुने चेहरे आज मला ओळखत आहेत, त्यांनाही मी बरेच वर्षानंतर भेटत आहे. मला आनंद आहे की आपण सर्वांसाठी घर या विषयावरती 2 दिवसाचे कार्यशाळेचं आयोजन केलं आणि त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आपल्याला इतका वेळ दिलेला आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की हा विषय मला अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे आणि अनेकदा असं होतं की साहेब आपण योगायोगाने एखाद्या जबाबदारीकडे आपल्याला पाठवलं जातं. मी केंद्र शासनातून परत आल्यानंतर मला माहित नव्हतं की मी म्हाडामध्ये का गेलो. मी त्यावेळेसचे मुख्य सचिव साहेबांच्याकडे मी गेलो, म्हणजे माझं तसं स्वभाव आहे, कधी कोणाला विचारत नाही की माझी पोस्टिंग इथे करा तिथे करा, माझं फील्डच नाही. पण मी हे पोस्टिंग स्वीकार करून गेलो. साहेब मला म्हाडात का पाठवलं? तर ऑब्झर्व करून साहेब म्हणाले मी तुला फाईल दाखवतो, माझा प्रस्ताव नव्हता. त्यावेळेसचे माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांनी तुला पाठवलेला, मी नाही पाठवलं तुला. पण तिथून जी सुरुवात झाली तर 2-2.5 वर्ष मी तिथे होतो आणि मग ह्या विषयाकडे माझी एक प्रकारची आपुलकी निर्माण झाली. मग 2007-8 मध्ये पुन्हा मी प्रधान सचिव म्हणून या विषयाकडे पाहण्यास संधी मिळाली. आपण असे अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. सगळे म्हणतात की परवडणारे घर मिळाली पाहिजे, बांधली पाहिजे, पण प्रत्यक्षात तसं काही होत नाही आहे जमिनीवरती. ही बाब प्रखरपणे आज जाणवली आहे. काही मी उल्लेख केला, सतीश म्हणाले की 2007 मध्ये मी फार कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी केली. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह अशी म्हणता येणार नाही, कारण ती फार छोटीशी आहे पॉलिसी. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की पहिले तर पॉलिसी जेव्हा साध्या भाषेत आणि थोडक्यात लिहा, म्हणजे सामान्य माणसाला ती वाचता आली पाहिजे. कुठलीही पॉलिसी इतकी मोठी लिहितात आणि त्याला एवढं क्लिष्ट करतो आपण, कारण आपण ज्यांच्यासाठी ही पॉलिसी करतोय. हाऊसिंग फॉर ऑल म्हणजे काय? आय थिंक इट इज हाऊसिंग विच इज फॉर दी अफोर्डेबल हाऊसिंगच्या कडे आपण आपलं केंद्रबिंदू आहे असं मी मानतो. आता परवडणारी घरांच्या बद्दल जर तुम्ही बोलत असाल तर ज्यांना हे परवडणारे घर हवं आहे त्यांनाही समजलं पाहिजे अशा प्रकारचं पहिलं तुम्ही धोरण तयार करणं गरजेचं आहे. त्या करत असताना गेल्या काही वर्षामध्ये जे बदल झालेले आहेत त्याचा आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात मोठा बदल झालाय तो असा आहे की राज्य शासन किंवा म्हाडा हे एकमात्र घर पुरवणारी यंत्रणा असेल या दृष्टिकोनापासून आता आपण दूर गेलं पाहिजे आणि गेलो आहोत असं मला वाटतं. सर, आय मस्ट appreciate that Government of India has now liberalized the housing sector. It has liberalized the real estate sector. Without participation, housing for all is impossible. आणि हे जे दृष्टिकोन आहे आम्ही सगळं करू, मला वाटतं आपल्या क्षेत्रामध्ये आपण म्हणतात की स्वबळावरती करू, तर स्वबळावरती हे होणार नाही. सगळ्यांचं आपल्याला त्याच्यामध्ये सहकार्य असल्याशिवाय. सो द पॉलिसी टू create has not only MHADA playing a very important role in CIDCO and also Nagpur Improvement Trust, all organizations, but the private sector has to be really encouraged in a very big fashion. And unless they are given the opportunity to create large-scale housing for all is likely to remain a dream. This is my suggestion for your consideration. We have now the doors open for the foreign direct investment into the real estate sector. I have not studied thereafter की का झालाय की अजूनही मोठ्या प्रमाणावर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय येत नाही, त्याचाही अभ्यास आपण केला पाहिजे की असं काय केलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा फॉरेन टेक्नॉलॉजी, बेस्ट प्रॅक्टिसेस इन द वर्ल्ड, दी इन्व्हेस्टमेंट ऑल शुड कम इन अ बिग वे टू आवर स्टेट. दॅट शुड बी द पॉलिसी विथ विच वी शुड बी लुकिंग ॲट. वी शुड ऑल्सो टेक्नॉलॉजीचा उल्लेख झाला की नवीन नवीन तंत्रज्ञान आहे. आपण
जगाच्या पाठीवरती वाचत असतो की अतिशय वेगाने आता घरांची निर्मिती होऊ शकते. व्हॉल्यूम्स वाढल्यानंतर त्याची कॉस्ट कमी होते. पण हे सगळं आपल्या देशात किंवा आपल्या राज्यात मला तरी दिसत नाही. अफोर्डेबल हाऊसिंग स्टील रिमेन्स अ ड्रीम आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण लिहावं असं मला त्याच्यामध्ये सजेस्ट करायचं. मी बोलण्या अगोदर मुख्यमंत्री साहेब सूचना करत होते की स्पीड वाढवली पाहिजे म्हणून मी काही फार जास्त बोलणार नाही. परंतु काही सादरीकरण मी थोडा उशिरा आलो कारण नागपूरचे 2 प्रश्न कडे मी लक्ष देत होतो की एक तर नागपूर शहरामध्ये वाहतुकीचे प्रश्न कसे सुटतील आणि हॉस्पिटल्सचे काय प्रश्न. पण जे सादरीकरण मी बघितलं त्याच्यामध्ये मी आमच्या सगळ्या सहकार्यांचा अभिनंदन करतो की त्यांनी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी त्या ग्रुपमध्ये काम केलं. खूप अभ्यासपूर्ण असं सादरीकरण करून सजेशन्स दिलेले आहेत. त्या सजेशन्सचा आपण सगळ्यांनी एकत्रितपणे विचार करून एक नवीन धोरण लिहावं. मग त्याच्यामध्ये स्पेसिफिक जे सजेशन्स आले होते की BDT चाळींचं पुनर्वसन असेल किंवा म्हाडा कॉलनीचं रिडेव्हलपमेंट असेल. म्हाडा कॉलनी पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि तिथे आपण खूप मोठं हाऊसिंग स्टॉक निर्माण करू शकतो आणि तिथे आपण आपले जे ऑप्शन्स आहेत लोकांना आपण जे देणार ते असे असले पाहिजे की त्याच्यामध्ये लोकांना प्रॅक्टिकल आणि फायदा होईल अशा गोष्टीपासून ते करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला 1-2 फक्त मी सजेशन देतो सर की हाऊसिंग पॉलिसी करत असताना रेंटल हाऊसिंगचा विचार करावा या मताचा मी आहे. की साहेबांना परवा म्हणत होतो की एखादा तरुण माणूस असेल आणि तो स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तो काय घर खरेदी करू शकतो का? अशक्य आहे. सुरुवातीला तरुण माणूस हा म्हणणार की मी जो काही मला शक्य असेल तुम्ही भाडे तत्वावरती घर घ्यायला काय. साहेब भाडे तत्वावरती घरांची खूप निर्मिती होणं गरजेचं आहे आणि भाडे तत्वाचे कायदे आपल्याला खूप बदलावे लागतील. नुसते कायदे जरी बदलले ना साहेब तर हजारो लाखो घरं आपल्याला आज भाडे तत्वावरती उपलब्ध होऊ शकतात. अशी परिस्थिती आहे. मला वाटतं वारंवार सर्वेमध्ये येत आहे. लोक घराला कुलूप लावून ठेवतात पण म्हणतात आम्ही या भानगडीत पडणार नाही. तर हे बदलायचं. आणि त्या रेंटल हाऊसिंग मध्ये पहिल्यांदा आल्यानंतर जर त्याची परिस्थिती सुधारली तर मग तो इकॉनॉमिकली वीकर सेक्शन किंवा LIC घराचा विचार करू शकतो. आणि जशी मग परिस्थिती सुधारते त्याप्रमाणे आपण मला वाटतं बहुतेक लोक ह्या प्रोसेस मधून गेलो की पहिले EWS मग LIC मग MIG आणि then if you are lucky you can dream of a HIG house. But you must begin with something which is going to be. Secondly, the housing policy should also address all sections of the society. It should not be one section, sir, which gets continuously neglected is the middle class. गरिबांसाठी सगळे बोलतात they are large in number and they are the sector. High income groups don't need government and they are very powerful. But the middle class is the worst situation. ते काही बोलूच शकत नाही साहेब आणि त्यांच्याकडे हाय इन्कम ग्रुप खरेदी करण्याची ताकद सुद्धा नसते. आणि मिडल इन्कम ग्रुपसाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे असं मला वाटतं. त्यांना आहे तिथे जर आपण एखादी खोली जास्त द्यायची जरी प्रावधान केलं तरी आता घरी मुलाचं लग्न झाल्यानंतर सुनवाई आल्यानंतर एक एक्स्ट्रा खोली लागते त्याला. त्याच्यासाठी घर विभक्त व्हायला लागले. लोक मग बाहेर जाऊन दुसरीकडे राहतात. तर असे प्रॅक्टिकल सोल्युशन सुद्धा आपण शोधणं गरजेचं आहे इफ इट इज पॉसिबल. सो रेंटल हाऊसिंग शुड बी एनकरेज्ड इन माय ओपिनियन. That's my personal opinion. I feel that along with the low income group, the middle income category of class is also one class which is in dire need of accommodation, and they are the ones we have not been really able to cater. तसं करत असताना आपल्याला काही असे विशिष्ट प्रॉब्लेम्स आहेत. उल्लेख सिडको मॅनेजिंग डायरेक्टरने केला. तिथले जे प्रश्न आहेत खोलीवाड्याचे प्रश्न असतील असे स्पेसिफिक कॅटेगरीचे सुद्धा आपण
हे प्रश्न करावे, कारण हाऊसिंग पॉलिसी कडून तर सीएम साहेबांच्याकडून लोकांची काय अपेक्षा असणार, प्रत्येक जण असं विचारणार सीएम साहेबांना की मला काय मिळणार आहे याच्यात. धोरण तुम्ही मध्ये करा, पण मी झोपडपट्टीत राहणार आहे, मी म्हणणार मला काय मिळणार. मी गावठाणात राहतो तर मी विचारणार मला काय मिळणार आहे, आणि कोलीवाड्यात जर मी असेल तर मी म्हणणार मला काय मिळणार आहे. असं मध्यम वर्ग तुम्हाला विचारणार तुम्ही आम्हाला काय दिलं. अशा सगळ्या वर्गांचा विचार करा आणि सगळ्या वर्गांसाठी आपण काहीतरी ऑफर करा. मला असं वाटतं की सगळ्यांनी जर मिळून प्रयत्न केला, आणि यावेळेस मी एका याच्या पूर्वीच्याही कॉन्क्लेव्ह मध्ये म्हणालो की एक जो फरक सगळ्यात मोठा फरक झाला म्हणजे रिअल इस्टेट ओपन झालं, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आता परमिसिबल आहे. There is a change now at the government level, and that change is the Honorable Chief Minister, because he has the decision. गृहनिर्माण धोरण एवढं सुंदर केलं 2007 मध्ये, त्याचं पुढे झालं काय, म्हणलं झालं का नाही, त्याच्यानंतर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता. हे निर्णय घेण्यासाठी कोणीतरी एक कॅप्टन असावा लागतो की who tells the team which is sitting all over here. Go ahead. The captain is there to defend you for all the decisions you take. Sir, आपण हा आश्वासन जर आणि ही एक फिलिंग जर दिली इथे बसलेले जितके कॅप्टन्स आहेत त्यांच्यामध्ये की गव्हर्नमेंट विल सॉलिडली सपोर्ट ऑल दी ऍक्शन्स दॅट यू आर टेकिंग टू क्रिएट अफोर्डेबल हाऊसिंग. आय थिंक वी विल be taking a major step in this direction. With these words, I wish all of you all the best, and I look forward to the revised or new housing policy which will be drafted by my colleagues. I am so happy. I am also a captain of the administrative team. आणि माझे आता खेळाडू चांगलं तयारीला लागले, त्यांनी चांगला सराव केलेला आहे. So I am expecting that you people should play like Virat Kohli and others. Okay, all the best.